आज आपण भारताच्या उत्तरेकडे पाहणार आहोत. तिथे असणाऱ्या एका प्रचंड भव्य नैसर्गिक संरचनेकडे, जी फक्त एक पर्वतरांग नाही तर भारताची खरी ओळख आणि जीवनरेखा आहे. हो, आपण बोलतोय हिमालयाबद्दल. पण कधी विचार केलाय की हिमालय भारतासाठी इतका महत्वाचा का मानला जातो? म्हणजे तो फक्त बर्फाच्छादित उंच शिखरांचा एक समूह आहे की या पलीकडेही त्याचं काही महत्त्व आहे? चला, याच प्रश्नाचं उत्तर आज शोधूया. चला एकदम सुरुवातीपासून पाहू. हिमालय हा शब्द आलाय संस्कृतमधून. हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे घर. सोप्या भाषेत बर्फाचं घर. पण यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ही जगातली सगळ्यात उंच पर्वतरांग तर आहेच, पण त्याचबरोबर सगळ्यात तरुण पर्वतरांगांपैकी एक आहे. आणि त्याचा विस्तार किती प्रचंड आहे याची जरा कल्पना करा. तब्बल 2400 किलोमीटर. भारताच्या नकाशावर जणू काही एक नैसर्गिक मुकुट ठेवलाय असं वाटतं. आणि हा हिमालय फक्त भारतातच नाहीये. तो भारत, नेपाळ, भूतान, चीन आणि पाकिस्तान अशा 5 देशांमध्ये पसरलेला आहे. पण तरीही भारतासाठी त्याचं महत्त्व खूप खूप वेगळं आणि खास आहे. चला तर आता या विशाल पर्वताची रचना आतून कशी आहे ते समजून घेऊया. हिमालयाचे मुख्यत्वे 3 समांतर भाग पडतात आणि प्रत्येक भागाचं आपापलं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. इथे बघा, हे 3 मुख्य विभाग अगदी सोप्या पद्धतीने मांडले आहेत. सगळ्यात उत्तरेला आहे महान हिमालय किंवा हिमाद्री. हा सर्वात उंच भाग आहे, जिथे माउंट एव्हरेस्ट आणि कांचनजुंगासारखी अजस्र शिखरं आहेत. त्याच्या खाली मधला भाग येतो लघु हिमालय म्हणजे हिमाचल. आपली आवडती पर्यटन स्थळं जसे की शिमला, मसुरी याच भागात आहेत. आणि सगळ्यात शेवटी दक्षिणेकडे आहे शिवालिक, जो उंचीने सगळ्यात कमी आणि सर्वात नवीन आहे. पण हिमालय म्हणजे फक्त दगड आणि बर्फाचे डोंगर नाहीत. तो भारताचा हवामान चालवणारं आणि नद्यांना जीवन देणारं एक नैसर्गिक इंजिन आहे. आता हे कसं होतं ते पाहूया. खरं तर हिमालय 2 खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतो. एकीकडे तो सायबेरियाकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांसाठी एका ढालीसारखा उभा राहतो आणि भारताला थंडीपासून वाचवतो. आणि दुसरीकडे समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त मान्सून वारे अडवतो, ज्यामुळे ते वर चढतात आणि मग भारतात जोरदार पाऊस पडतो. आणि याचा थेट परिणाम काय होतो तर संपूर्ण उपखंडाला पाणी देणारी, इथल्या जीवसृष्टीचं पोषण करणारी मुबलक पर्जन्यवृष्टी. जरा विचार करा, जर हिमालय नसता तर भारताचा बराचसा भाग कदाचित एक थंड वाळवंट असला असता. आणि इतकंच नाही, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, सिंधू यांसारख्या आपल्या कितीतरी पवित्र आणि महत्त्वाच्या नद्या ह्याच हिमालयातल्या हिमनद्यांमधून उगम पावतात. या नद्या वर्षभर वाहत राहतात आणि म्हणूनच भारताचा जो उत्तर मैदानी प्रदेश आहे तो इतका सुपीक बनला आहे. आपल्या देशाच्या शेतीचा तो एक भक्कम आधारस्तंभ आहे. तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली असेल